जेच जो पुढचा मिनिट्स असेल त्या मिनिटामध्ये तुम्हाला जर पाहिलं तर पुढचं षटक तयारी लागणं गरजेचं असणार आहे. तर यासाठी आपण पाहतोय दोन्ही आमचे ऑफिशियल पंच या ठिकाणी उपस्थित आहेत. अक्षय राऊत एका बाजूला आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने आहे, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय धीरज मोरे ऑफिशियल पंच आहेत. आणि तिसरा पंच म्हणून आपण अजय मोरे हे ऑफिशियल पंच. खूप चांगली भूमिका आहे त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. सॉफ्ट डिसिजन आपल्याला पाहायला मिळालेत आत्तापर्यंतच्या सर्वाधिक डिसिजनमध्ये हे दोन पंच आपण पाहतोय. खूप चांगली तीन पंच खूप चांगलं त्यांचं डिसिजन राहिलं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला विकी तर दुसऱ्या बाजूला पुनीत आपल्याला पाहायला मिळतोय. विकी आणि पुनीतची जोडी आहे. तर गोलंदाजीसाठी रोनित आलेला आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लेग दिगी टॉप 4 मध्ये जाण्यासाठी. इथून जर पाहिलं तर पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू हाताळलाय. पहिला चेंडू व्हाईटचा. इथून मात्र इशारा येताना पंचांकडून आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा तोच चित्र पाहायला मिळतोय. थोडीशी अँगल पहा हाताचा आणि त्याचमुळे जर पाहिलं तर लेग कट करण्याचा प्रयत्न आणि तोच लेग कट करण्याचा प्रयत्न जर पाहिला तर वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव मिळतील. अतिरिक्त धावेने जर पाहिलं तर सुरुवात केली ती म्हणजे संघर्ष मुरबे संघाने. वाईटच्या 2 रन्स मोजल्या जात आहेत. स्कोर कार्ड नक्कीच आपण पाहिलं तर ओपन होतंय 2 या धावसंख्येने. खूप चांगला संघाची बांधणी मुरबे आणि पंचाळीकरांनी देखील आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस हा चेंडू विकी भोईरच्या बॅट मधून अगदी सुरेख फटका पाहायला मिळतोय. कार्पेटला रोल करत चेंडू निघून गेलाय. बाउंड्रीच्या बाहेर येतोय चौकार 4. अशा एकंदरीत धावांचा विचार केला तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच 7 या आकड्यावर. आता मात्र पहिला चेंडू खेळेल पुनीत. आपल्याला पाहायला मिळतंय पहिलाच चेंडू या ठिकाणी. हो चांगला फटका सजवलाय. अगदी पॉइंट रिजन मध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीने चेंडू टाकला गेला त्याच पद्धतीने मात्र फटकाबाजी इथे मात्र करताना पुनीत आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूवर सिंगल रन्स आणि सिंगलच्या मदतीने 8 धावा. आता मात्र पायात चेंडू टाकला होता. हे चेंडू खूप महत्त्वाचे आहेत. आपला टप्पा खूप महत्त्वाचा आहे आणि इथून जर पाहिलं तर कुठेतरी थांबवण्याचं काम केलंय. विकीची चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. ओमसाई स्पोर्टच्या माध्यमातून खूप चांगलं दृश्य आपण पाहायला मिळतोय. खूप चांगलं लाईव्ह प्रेक्षेपण. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटवर आला आणि सरळ स्टंपामध्ये येऊन पोहोचतोय. विकीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात गडी बाद होतोय. एक हादरा बसतोय पंचाळी संघाला. हॅलो चार षटक नाही कंप्लीट केली तर मागचा प्लेअर येईल आणि मग पाचवे षटक 4 कंप्लीट झाले ना मग आपल्याला टायमरची काय बघायची गरज नाही. 15 मिनिटामध्ये 4 कंप्लीट केले. नक्कीच इथे टायमर देखील लावला गेलाय. लक्षात असू द्या. त्यामुळे फलंदाज देखील मैदानामध्ये जाताना थोडीशी घाई करा. धावसंख्या जर पाहिली तर 8 धावा 1 गडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतंय. रोनितचं खूप चांगलं इथे मात्र षटक पाहायला मिळतंय. 1 चौकार जरूर गेलाय परंतु त्याच्या विरोधात त्याने 1 विकेट देखील घेतलाय. नवीन फलंदाज विश्वास पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. पंचाळी गावामध्ये जर पाहिलं तर अगदी 2 वर्षापासून ज्यांनी सुरुवात केली पंचाळी गाव या संघामधून खूप चांगल्या पद्धतीने आपली बॅटिंग आपलं फिल्डिंग या ठिकाणी नक्कीच दाखवत असताना, कारण विश्वास पाटील म्हटलं तर फिल्डिंगमध्ये खूप चांगला असं खेळाडू पाहायला मिळतोय.
यावेळेस हा चेंडू वाईटचा इशारा आलाय, अतिरिक्त धाव मोजली जाईल, स्कोर कार्ड 1 ने वाढेल. आता मात्र 9 धावा स्कोर कार्डवर सफिशियंट आहे स्कोर आतापर्यंत. हो चांगला फटका आहे, इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपलं जाईल. खूप चांगला फटका पाहायला मिळाला होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला आणि तिथून जर पाहिलं तर सिंगल रन्स आला. 10 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. षटक क्रमांक 1 संपला गेला. एक गडी नक्कीच बाद झाला. विकी भोईर म्हणजेच एक मोठा हादरा नक्कीच बसला पंचाळी संघाला, परंतु यावेळेस आपण पाहतोय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज धृतेश आलाय. हो यावेळेस आपण पाहतोय सुंदर फटका मारला होता. इथे गॅदर जर धृतेश केला असता नक्कीच त्या ठिकाणी यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. चांगल्या पद्धतीने इथून मात्र रनचा विकेट मिळेल नक्कीच रनआउटच्या रूपाने. ही मात्र पाहिलं तर कुठेतरी कॉलिंग होती, परंतु कॉलिंग चुकीची राहिली असंच मी म्हणेन. आणि ही कॉलिंग जर मुरबेचे क्षेत्ररक्षण पाहिलं तर खूप चांगलं आहे आणि त्याकडून सोरटी धाव घेणं लगभग नामुमकिन होतं आणि तीच घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे पुनीत बाद होतोय रनआउटच्या रूपाने. एक चांगला गडी मैदानाच्या आतमध्ये. ओपनर जोडी जी आहे ती आता मात्र तंबूच्या आसऱ्याला आहे. इथून जर पाहिलं तर प्रतीक पतू मैदानाच्या आतमध्ये येतोय. चांगली फिल्डिंग तेजसच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. विशाल ज्यांनी आधी देखील आपण पाहिलं थोडंसं एक चुकला होता नक्कीच गॅदर करताना, परंतु त्यानंतर चांगली फिल्डिंग आणि पुन्हा एकदा आपल्याला पाहिलं रनआउटच्या रूपाने इकडे बाद झालाय. विश्वास पाटील पाहतोय आपण यावेळेस पुढचा चेंडू खेळ. हो तिसरा चेंडू यावर अटॅक केलाय. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय विश्वास पाटील थोडंसं डेंजर एंड कडे धावताना. यावेळेस पंचाने देखील तिसऱ्या पंचांची मागणी केली. बघूया तिसऱ्या पंच काय म्हणतील. ऐकत राहा, पाहत राहा सरपंच चषक 2026. इथून आपण पाहतोय पंच मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. काय डिसिजन आहे तो देखील आपल्यापर्यंत पोहोचला जाईल आणि डिसिजन येतोय आउट, OUT आउट. खूप चांगलं दृश्य आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी ओमसाई स्पोर्टच्या माध्यमातून क्लिअरली. इथे मात्र जो दृश्य आहे तो इथे नक्कीच दाखवत असताना यावेळेस पाहिलं तर आणखीन एक मोठा झटका लागलाय पंचाळी संघाला. विकेटची पडझड चालू आहे आणि नक्कीच माझ्या अगदी बाजूलाच निर्भय मेहर आहे आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. आमच्या पूर्ण या टीमकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. निर्भय वाढदिवसाच्या दिवशी जर पाहिलं तर माणूस बिझी असतो, परंतु आज निर्भय आपण पाहतोय जो आपल्या संघासाठी आज या मैदानावर आलाय आणि खरोखरच त्याला आजचा दिवस आणि पूर्ण आयुष्य खूप समाधानी आणि भरभराटीत जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करीन. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. आपण पाहतोय ते अडवलंय. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय सिंगलची माग आहे. सिंगल रन्स मात्र या वेळेस घेताना धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या, पण तो आत्तापर्यंत जे 5 चेंडू टाकले आहेत 5 चेंडूमध्ये जर पाहिलं तर एकंदरीत धावा आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत
2 धावा आतापर्यंत खर्च करतोय गोलंदाज धृतेश. यावेळेस चांगला चेंडू, थोडासा वेग दिलाय चेंडूला. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. चांगली इथून जर पाहिलं तर रोनितची देखील यष्टीरक्षण खूप चांगली आहे आणि रोखलं गेलंय कुठेतरी पंचाळी संघाला. 5 षटकांचा सामना आहे, त्यामुळे एक धावसंख्या, एक मोठी धावसंख्या अपेक्षित आहे. परंतु बघूया, प्रयत्न तर करतायत परंतु प्रयत्नाने यश येत नाहीत. इथून जर पाहिलं तर 2 षटक झाले आहेत, उर्वरित 3 षटक म्हणजे 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 18 चेंडूमध्ये किती धावा येतील नक्कीच हे आपल्याला पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. जोपर्यंत आपण पाहतोय प्रतीक एक चांगला फलंदाज आहे, प्रतीककडे क्षमता आहे, चांगली फटके प्रतीक मारू शकतोय. कारण की महत्त्वाचे 3 गडी मैदानाच्या बाहेर गेले, ज्यांच्याकडे क्षमता तर होती परंतु आज या क्षमतेला खरे उतरले नाही. इथून पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर अनिश आलाय. पहिला चेंडू प्रतीकच्या बॅटमधून जर पाहिला तर चांगला फटका होता, परंतु विशाल तरे त्या ठिकाणी आपण पाहतोय खूप चांगलं हार्दिक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना. पुन्हा एकदा आपण पाहतोय डिक्लेअर झोनकडे चेंडूला वळवलाय. सिंगल रन्स, सिंगल डबल हे देखील एक महत्त्वाची आहे क्रिकेटमध्ये. आपण पाहतोय नेहमीच सिंगल डबलला चालना दिली पाहिजेत आणि तेच मात्र इथे देताना आपण पाहतोय जेव्हा आपली बॅट लागत नाही तेव्हा सिंगल डबलचा खेळ हा आला पाहिजेत. इथून जर पाहिलं तर सौरभ आपण पाहतोय, सौरभ भोईर देखील एक चांगला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. अपेक्षा आहे सौरभकडून देखील. फटका तर चांगला आहे परंतु त्या ठिकाणी वाह, सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. अप्रतिम अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करताना अनिकेत पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू टाकला जाईल. अनिश, हा फटका तर चांगला आहे परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. इथे मात्र रनआउटचा चान्स. पुन्हा एकदा तोच दृश्य पाहायला मिळतोय आणि गडी बाद होतोय. आज मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा रनआउट. यावेळेस जर पाहिलं तर 4 खेळाडू जे आहेत ते रनआउटच्या रूपाने बाद होताना आपल्याला पाहायला मिळत. आतापर्यंत 3 रनआउट आणि 1 क्लीन बोल्ड आपल्याला पाहायला मिळाला. इथून मात्र आपण पाहतोय चांगली गोलंदाजी पूर्णपणे रोखून ठेवलाय अनिशने. फटका मारून देत नाहीये, मोठा फटका येत नाही, गॅप शॉट येत नाहीये. इथून जर पाहिलं तर गॅप शॉट मारावे लागतील पंचाळी संघाला. पुन्हा एकदा ओहो, वेगवान चेंडू पाहायला मिळाला. चांगला चेंडू. आतापर्यंत अनिशची गोलंदाजी पाहिली तर अनिशच्या गोलंदाजीतून फक्त आणि फक्त 3 धावा आल्या आहेत. 1 रनआउटने गडी बाद देखील केला आहे आणि 2 चेंडू डॉट टाकले आहेत. 3 षटक कंप्लीट झाले आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 15 धावा. यस, जे गेट आहे त्या गेट सोडून सर्वांनी आपल्या ज्या गाड्या आहेत त्या तिकडनं हटवायच्या आणि कोणी उभे असतील त्यांनी देखील थोडंसं बाजूला व्हायचे. आमचे गेस्ट म्हणजे पाहुणे लवकरात लवकर येणार आहेत, तर ज्यांनी कोणी गाडी गेट जवळ पार्किंग केली असेल त्यांनी तिकडनं थोडीशी हटवायची आहे, ही तुम्हाला नम्र विनंती असेल. धावसंख्या 15 धावा, 4 गडीच्या मोबदल्यात पूर्णपणे रोखून ठेवलंय पंचाळी संघाला. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय हार्दिक त्या ठिकाणी होता. विशालने त्याला बॅकअप दिलं, चांगलं बॅकअप विशालचं आपल्याला पाहायला मिळालं. इथून जर पाहिलं तर रन्स येणार नाहीये. डॉट चेंडू आलाय, पहिला चेंडू डॉट आलाय. धृतेश पुन्हा एकदा यावेळेस मजबूर केलं. चौकार लागत नाहीये, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे परंतु यावेळेस चौकार मारण्याच्या नादात बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद केलाय स्वतःला. प्रसाद बाद.
पयुष येतोय. द्रुतेशची आतापर्यंतची चांगली गोलंदाजी. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा तोच सिलसिला जारी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आपण पाहतोय रनआउट, आज रनआउटचा दिवस आहे की काय हे मात्र नक्कीच पाहायला मिळतंय. पंचाळी संघ जर पाहिलं तर पूर्णपणे ढासाळलेला दिसतोय, कारण की त्यांची चुकी आहे. ज्या पद्धतीने आपण कॉलिंग असणं गरजेचं आहे. शॉट सिलेक्शन तुमचं कुठल्या पद्धतीचं आहे, गॅपमध्ये आहे की क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आहे, हे न पाहता धावणं म्हणजे रनआउटला आव्हान देणं, आणि तेच आव्हान इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. पंचाळीस संघाचा अर्धा संघ जर पाहिला तर पूर्णपणे बॅकफुटला आलाय आणि तंबूच्या आसऱ्याला बसलाय. 53-51 नंबर ज्या कोणाची बाईक असेल त्यांनी स्टेरिंग लॉक केलेली आहे. 53-51 नंबर ती तिकडनं हटवायची आहे प्लीज. इथून पाहिलं तर वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावा या ठिकाणी मोजली जाईल. 16 धावा स्कोर कार्डवर, 6 गडीच्या मोबदल्या आहेत. यावेळेस समोरच्या दिशेने मारलाय परंतु नाही. प्रतीक आहे, प्रतीकला आता मात्र आपण पाहतोय इथून स्वतःला चान्स घ्यावे लागतील, कारण की संघ जर पाहिलं तर पूर्णपणे रनआउटच्या रूपशाहेखाली नक्कीच बाद झाला. आणि इथून जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. द्रुतेश थोडीशी वेग वाढवण्याच्या नादामध्ये थोडीशी लाईन भटकली जाते, आणि याचमुळे जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने वाढेल. 17 धावा, 17 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आता मात्र बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद झालाय. यावेळेस जर पाहिलं तर अगदी शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. अनिकेत आलाय, प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर फलंदाज अंकुश भोईर. संघाची बांधणी खूप चांगली, परंतु यावेळेस जर पाहिलं तर संघचे खेळाडू म्हणजेच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टिकू शकलेले नाही आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा 7 गडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी वापरली आतापर्यंत द्रुतेश यांनी. 5 चेंडू टाकलेत, आणि 5 चेंडूमध्ये जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या फक्त 2 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळाल्या, अन्यथा कुठलेही रन्स नाही. यावेळेस संधी होती झेल टिपण्याची, रोनितने प्रयत्न देखील केले होते, पण प्रत्येक प्रयत्नात यश मिळेल असं नाही आहे, हे मात्र इथे आत्तापर्यंत दिसून आले. आणि यावेळेस षटक क्रमांक 4 कंप्लीट होत आहेत, आणि 4.56 मिनटं आपल्याला पाहायला मिळाली. खूप चांगलं षटक ज्या पद्धतीने हाताळलं गेलं. धन्यवाद म्हणेन मी मुरबे संघाला. खूप चांगल्या पद्धतीने तुमचा टायमिंग तुम्ही वापरला गेला. नक्कीच 15 मिनिटामध्ये जे षटक टाकायचे होते ते इथून पाहायला मिळाले, आणि अजूनही 4 मिनटं बाकी आहेत. इथून आता थोडंसं फ्री आहे. आपण पाहतो विशाल आलाय, विशाल तरे. पहिला चेंडू जर पाहिला तर थोडासा बाहेर जाताना हा चेंडू पाहायला मिळाला वाईड लाईनच्या, आणि त्याचमुळे वाईड लाईन वाईड रन. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने यावेळेस जर पाहिलं तर चांगला फटका होता, परंतु नो स्कोर आहे, हे देखील महत्वाचं आहे. पंचांची तीक्ष्ण नजर आपल्याला पाहायला मिळते, आणि यस रिव्ह्यू आहे त्यामुळे त्यांनी वापरला गेलाय. पाहू शकतायत आपण कशा पद्धतीचा मात्र यावेळेस नो स्कोर असेल.
इथून आपण पाहतोय पंचांचा डिसिजन येईल. पंच जागेवर जातील आणि आपला डिसिजन कळवतील. यावेळेस यस पंच या ठिकाणी दर्शवत आहेत नो स्कोर आहे, त्यामुळे रन्स इथे मिळणार नाही आहे. धावसंख्या जर पाहिली तर 18 धावांवर अजूनही स्थिरावलेली आहे. 4.1 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. विशाल तरे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे, तर अंकुशने आत्तापर्यंतचा सर्वात चांगला फटका खेळला होता, परंतु नो स्कोर होता. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, यावेळेस थोडासा शरीरापासून दूर खेळला गेला चेंडू, त्याचमुळे बॅटीला लागला नाही आहे. चेंडूवर जर पाहिलं तर कुठली धाव मिळणार नाही आहे. आज थोडंसं हवेचा रोग पाहायला मिळतोय. संध्याकाळपासून हवा जास्त वाहताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच पद्धतीने यावेळेस अंकुशने चान्स घेतलाय गॅपमध्ये खेळण्याचा आणि पवित्रा इथे मात्र बदललाय. अंकुशने चांगली बॅटिंग केली, अगदी शेवटला येऊन चौकार मारून गेलाय. चांगला फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस बॅट प्रॉपरली इथून आपण पाहतोय मारण्याचा प्रयत्न होता. आडवे बॅटने खेळायचा प्रयत्न, परंतु फटका चुकला जातोय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 22 रन्स. इथून मात्र पाहतोय आपण इथून विकेट्स आला असता जर हात न लावला असता, तर मात्र इथून परत झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला. आणि यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका जातोय डिक्लेअर झोनकडे. सिंगल रन्स मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या होतील 23 धावा. जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता असेल 5 षटकांमध्ये. यापुढील होणारा सामना 2 संघाला मी आमंत्रित करीन टॉस बॉक्स मध्ये. एका बाजूला जय जोगण्यादेव आगमन वामिका स्टार, तर दुसऱ्या बाजूला उर्वी 11 साई एकता बिरवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार या आपण टॉस बॉक्स मध्ये. चला आपण टॉस कडे जाणार आहोत. 2 संघाचे कर्णधार उर्वी 11 संघाचा कर्णधार साईकता बिरवाडी उर्वी 11 संघ कर्णधार आलेला आहे. आगवण संघ जय जोगण्यादेव आगवण संघ कर्णधार या आपण जितेश कारी. या आपण जास्त वेळ घेऊ नका. संतोष उर्फ बबुआ भाई या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 2 मिनटं फक्त मॅच थांबायची, 2च मिनटं. थोडंसं टेक्निकल इश्यू आहे. एक कॅमेरा फक्त सेट करायचा आहे. येस, गेम ऑन करायचा आहे. थोडासा टेक्निकल इश्यू होता आणि तो लगेच पूर्ण केला.
इथून पाहतोय जिंकण्यासाठी 24 धावांचं लक्ष असणार आहे. विशाल एका बाजूला, दुसऱ्या बाजूला तेजस. पहिला चेंडू इथून जर पाहिलं तर खराब चेंडूने सुरुवात केली. जी सुरुवात खऱ्या अर्थाने जर पाहिली तर मुरबे संघाने देखील केली होती वाईट टाकून. ती सुरुवात यावेळेस 2 वाईट टाकून पूर्णपणे जे 2 वाईट टाकले होते मुरबे संघाने त्याची पिटूस इथे मात्र केली गेली. आता मात्र एक्स्ट्राजने आणखीन एक वाईट 3 धावा तर एक्स्ट्राजने आल्या आहेत. जिंकण्यासाठी 24 धावांचं लक्ष आहे. कमी बॅलन्स आहे आणि त्यामध्ये खर्च हा जास्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेसचा फटका तर चांगला होता परंतु डिक्लेअर झोनकडे चेंडू गेला. मी खऱ्या अर्थाने जर सांगेन प्रतीक ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जात आहे, आपण पहिला गोलंदाज आहे पंचाळी संघाचा, त्याने बॉल आउट करून आपल्या संघाला पुढे आणलं होतं. परंतु यावेळेस आपण पाहतोय थोडीशी खराब गोलंदाजी करतोय, वाईट चेंडू हाताळतोय. आतापर्यंतचा हा 4था चेंडू वाईट आहे आणि त्यामुळे जर पाहिलं तर खर्चीकरण होताना तेजस पुन्हा एकदा, पुन्हा एकदा तेजसला देखील इथून थांबावं लागतंय. वाईटचा इशारा आले ते पंचांकडून. समोरच्या दिशेने मारलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू जाईल, स्वतः गोलंदाज चेंडूला अडवतोय. रन्स मात्र सिंगल मिळवतोय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होत आहेत 7 धावा. पहिल्या दिवसामध्ये तेजसला बॅटिंग आली होती परंतु पहिल्याच चेंडूवर विकेट गेल्यामुळे तेजस थोडासा नाराज होता. परंतु यावेळेस आपण पाहतोय ती नाराजी भरून काढेल का. परंतु यावेळेस फटका चांगला होता विशालच्या बॅटमधून. हिटिंग करण्याचा प्रयत्न होता. विशाल एक डावखरी हाताचा फलंदाज आहे. ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, अंडरआर्म क्रिकेट म्हणा, त्यासाठी जाणला जातो या खेळाडू. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय जे आपल्या राईट साईडला जो कॅमेरा वर्क आहे त्या साईडचे जे खेळाडू आहेत त्यांनी थोडंसं बाजूला व्हायचं आहे प्लीज. सो राईट साईडचा कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही नक्कीच दृश्य दाखवताना तुम्ही पूर्णपणे तुमचं डोकं दिसतोय त्यामुळे थोडंसं बाजूला व्हा. विनंती असेल तुम्हाला ती तिकडची जागा थोडी खाली करा. भरपूर मोठं मैदान आहे, तुम्ही कुठूनही या सामन्याचा आनंद घेऊ शकतायत. हलकीसी एज लागली. चेंडू जातोय थर्डमॅन रिजन मध्ये. आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅन रिजनला. चला कॅमेरामॅन थोडंसं इकडे काय. इथे तुम्हाला 2 मातबर संघ बघायला मिळतात. एका साईडला जय आगवन, जे जोगुलान आगवन वामिका स्टार, आणि एका साईडला बघायला मिळतोय 9 धावा स्कोर कार्ड वरती. 24 मध्ये 15ची आवश्यकता. चला आपण कॉल करणं 10चं कॉईन आहे. मराठीमध्ये कॉल करा. काटा छाप आला. टॉस जिंकला आणि टॉस जिंकण्यामध्ये खूप लकी आहे. कारण मी बराच वेळा बघितला जेव्हा मी असतो तेव्हा बघायला नाणेफेक जिंकला. काय घेणार फील्डिंग? सर्वात हायस्ट स्कोर तुम्ही 4 ओव्हरमध्ये 63 मारला. आता 5 ओव्हरची मॅच आहे आणि तुमचा की बॅटर कीर्तेश गरत मॅन इन फॉर्म. काय म्हणाल? चांगलं वाटतं तो फॉर्ममध्ये आला कारण की लास्ट टुर्नामेंट एवढी त्याची बॅट चालली नव्हती परंतु या मॅचमध्ये एवढी टुर्नामेंटमध्ये चांगली बॅटिंग केलेली आहे. तर या मॅचमध्ये पण आम्ही चांगली बॉलिंग टाकून चांगली बॅटिंग करून जिंकण्याचा प्रयत्न करू. एका साईडला साई गणेश आणि एका साईड बिरवाडे, हे दोनच संघ असे आहेत जे ओव्हरआर्म आणि अंडरआर्ममध्ये आपली मक्तेदारी दाखवतात. काय म्हणाल ह्या आयोजनाबद्दल? काय म्हणाल? या सरावलीमध्ये हा ग्राउंड बोलायला गेलं तर सगळ्यात म्हणजे चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज करतात कुठला पण ऑर्गनायझर असू दे. कारण की इथे पहिली मॅच 7:30पर्यंत चालू होतेच, बाकीच्या ठिकाणी 8, 8:30 वाजतात. परंतु सरावली गावाचं कौतुक करेल की ते 7:30पर्यंत मॅच चालू करतातच आणि त्यामुळे लवकर मॅच होतात. तर एक त्यांचं अभिनंदन आहे की चांगली टुर्नामेंट करतात तिकडे. थँक्यू. हेच मला पाहिजे होतं की तुम्ही काय गेझिंग केलं, काय बघितलं आणि हे तुम्ही बघायला मिळालं. एका खेळाडूकडून ऐकायला आनंद वाटतंय. टॉस जिंकलाय आपण, क्षेत्र जिंकलाय. ऑल दी बेस्ट. जर तुम्ही टॉस जिंकला असेल काय घेतलं असतं? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. गावातले लोक निघालीत की नाही? कारण तुमच्या गावात डमडम एवढे आहेत की सगळे लोक डमडम घेऊन येतात गावात आणि तुमच्यावर प्रेक्षक एवढे प्रेम करतात. एखाद्या दैवतावर माणूस प्रेम करत नाही पण आपण पाहताय संजय पाटील सरांचं आगमन होताना. वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गावातली पब्लिक इकडे जमा झालेली आहे. काय म्हणाल ह्या टुर्नामेंटविषयी? टुर्नामेंट खूप छान होत आहे आणि असंच प्रत्येक वर्षी झालं पाहिजे. थँक्यू सो मच. तिकडे बघितलं एका साईडला आपण नाणेफेक केली, नाणेफेक जिंकली ती म्हणजे निश्चितच साई एकता बिरवडे उर्वी डीजी यांनी नाणेफेकून क्षेत्ररक्षण घेतलं. त्याला बॉल चॉईससाठी या दोन्ही कॅप्टननी बॉल चॉईससाठी ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स. 13 धावा स्कोर कार्डवरती झाल्यात. 11 धावांची अजूनही आवश्यकता आहे.
यावेळेस फटका मारण्याचा प्रयत्न होता विशाल याचा, परंतु नियंत्रण सुटला. बॅटचा फेस जास्त ओपन झाला आणि त्याचमुळे जर पाहिला तर विशाल तरे बॅक टू द डगआउटला आउट होताना. यावेळेस विकी भोईर आलाय षटक क्रमांक दुसरं. प्रसाद त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. जाणीव आहे मुरबे संघाला इथून जर सिंगलने जरी धावा काढल्या तरी आपला संघ जिंकू शकतोय, परंतु पंचाळी संघाला ते सिंगल देखील रोकावे लागणार आहेत. फटका चांगला आहे परंतु यावेळेस पुन्हा एकदा प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय चांगलं क्षेत्ररक्षण करताना. पहिल्याच दिवसामध्ये प्रतीक आणि पाऊ म्हणजेच आपण पाहतोय चांगली त्यांनी क्षेत्ररक्षण केलं होतं या मैदानावर आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा संघ आज टॉप 8 आला होता. परंतु आपण पाहतोय अजूनही चान्सेस आहेत. यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा चुकी करतोय तेजस. स्वीप शॉट खेळण्याच्या प्रयत्नात थोडंसं नियंत्रण सुटलं, बॅटचा टो लागला आणि तदनंतर आपल्याला पाहायला मिळतोय बॉक्स विकेटच्या रूपाने हा गडी बाद होतोय. चौदा धावा स्कोर कार्ड वरती आहेत. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 10 धावांची आवश्यकता आहे. आगवण संघ आपला एक खेळाडू या चेंडू सिलेक्शनसाठी कॅप्टन आपण यायचं आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय आडव्या बॅटने प्रहार केला होता मिस्टर ध्रुव यांनी. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. ध्रुव आणि हार्दिक मैदानाच्या आतमध्ये आहे. विकी भोईर पुन्हा एकदा, परंतु क्षेत्ररक्षण पहा, हे क्षेत्ररक्षण असणं खूप गरजेचं आहे. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट म्हटलं तर क्षेत्ररक्षण जर तुमच्याकडे असेल तर तुमची टीम अव्वल दर्जाची मानली जाते. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा वाईटचा इशारा. आतापर्यंत वाईटचा विचार केला तर एक्स्ट्रा रन्स ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणावर आल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा सिंगलने धावा बनवायचं काम या ठिकाणी दोन फलंदाज करताना. धावसंख्या 17 धावा स्कोर कार्डवरती. अजूनही जर पाहिलं तर 7 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 7 धावा. हो, पुन्हा एकदा आपण पाहतोय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप चांगला आहे. मी म्हणेन नक्कीच पहिल्या दिवशी आज क्षेत्ररक्षकांनी जर पाहिलं तर मॅच मध्ये आणलं होतं. आज पुन्हा आपल्याला पाहायला मिळतं हा क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचं काम करतोय. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा रनआउटच्या रूपाने गडी बाद होतोय. मी आधीच म्हटलं होतं आज रनआउटचा दिवस आहे की काय, रात्र आहे काय की, ज्या पद्धतीने आपण पाहतोय जास्तीत जास्त खेळाडू बाद झालेत आतापर्यंत रनआउटने. हर्षद गरत आपण पाहतोय कॅमेरा वर्कवर, त्यानंतर शिराज गरत आणि ध्रुव राऊत हे 3 कॅमेरा वर्क ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगलं ऑपरेटिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. अक्षय स्वतः या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय डिजिटल स्कोरिंगमध्ये चांगल्या पद्धतीचं काम त्यांचं नेहमीच आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आज चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस जर पाहिलं तर
सिंगल रन्स आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते 19 धावा. आगवण संघ चेंडू सिलेक्शनसाठी लवकरात लवकर यायचं आहे. जगदीश विकास प्लीज, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण चेंडू सिलेक्शनसाठी यायचं आहे. कारण आपण बॉक्स क्रिकेटवर एक मेसेज पाहिला, ही टुर्नामेंटमध्ये हा नियम लागला गेला आहे. प्रत्येक ठिकाणी आता हा नियम पाहायला मिळाला. यावेळेस जर पाहिला तर प्रयत्न खूप चांगले होते, परंतु प्रयत्नाने यश आलं नाही आहे. काही जबरदस्त सूर मारली होती प्रायुष या खेळाडूने. जर पाहिलं तर स्कोर इज लेवल, अजूनही एक धावेची आवश्यकता आहे. जबरदस्त जबरदस्त ॲपड, मी म्हणेन ओम साई स्पोर्टच्या माध्यमातून ही आपण ज्या पद्धतीने लावले क्षेत्ररक्षकांनी कॅच केली जाईल ज्या पद्धतीने आपण पाहतोय यूट्यूबच्या माध्यमातून खूप चांगल्या रील्स आपल्याला पाहायला मिळतात. या रील्सच्या माध्यमातून नक्कीच खूप चांगलं नेटवर्किंग आपल्या पालघर जिल्ह्यामधील, त्यामध्ये विश नेटवर्क असू द्या, ओमसाईज नेटवर्क असू द्या, पाटील नेटवर्क असू द्या, यांच्या माध्यमातून आपल्याला खेळाडूंना चालना मिळते, हे मात्र नक्की आहे. पण पाहतोय खूप चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस जर पाहिलं तर आत्ता देखील आपण पाहू शकतायत याच खेळाडूने अगदी जर पाहिलं तर टॉप 8 मध्ये आणण्याचं काम केलं होतं प्रायुष. यावेळेस आता मात्र निघून जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथून जर पाहिलं तर संघर्ष मुरबे संघ, यश फाउंडेशन संघ हा टॉप 4 मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. चला आपण कॅमेरा बी रेडी. आपण मंचाकडे कॅमेरा येऊन द्या. नेहमीच कोणतीही स्पर्धा असून द्या, सामाजिक कार्य असून द्या, प्रत्येक ठिकाणी आणि सरावली दाखवायला देखील नेहमीच मदत करणारे, एका शब्दाने